विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी त्यांचे राजकीय विचार पाहणार आहोत. मित्र हो, सावरकरांचे राजकीय व सामाजिक विचार हा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि अनेक केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. त्यावर निश्चितपणे काही प्रश्न असतात असं आपल्याला लक्षात येते. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सुद्धा राज्यशास्त्र व इतर विषयांमध्ये सावरकरांचा समावेश केला गेला आहे. या अर्थाने सावरकर हा विचारवंत म्हणून, सामाजिक विचारवंत असेल किंवा राजकीय विचारवंत म्हणून महत्त्वाचा आहे. 15 मे 1883 रोजी नाशिकजवळील भुगूर या खेड्यामध्ये सावरकरांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते, तर वडील दामोदर जे व्यवसायाने शेती करत होते. सावरकरांना 2 बंधू होते. मोठ्या बंधूंचे नाव गणेशपंत जे बाबाराव या नावाने ओळखले जायचे, आणि लहान बंधू नारायणराव, त्याला बाळा असं म्हटलं जायचं. सावरकर प्राथमिक शिक्षणासाठी नाशिक येथे गेले, कारण त्या खेड्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. तिथे त्यांनी पहिली संघटना तयार केली. ती संघटना म्हणजे राष्ट्रभक्त. राष्ट्रभक्त ही गुप्त संघटना होती. या संघटनेचे सभासद त्यांचे मित्र होते, एक म्हस्कर व दुसरे पागे. हे म्हस्कर व पागे हे सावरकरांचे 2 मित्र राष्ट्रभक्त नावाची संघटना चालवत असत. स्वतः सावरकर त्या संघटनेचे सभासद होते. हे 3 लोक मिळून त्या संघटनेच्या गुप्त बैठका घेत असत, आणि या बैठकांमध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात क्रांतीच्या सहाय्याने काय करता येईल याचा आराखडा ते मांडत होते. पण राष्ट्रभक्त ही संघटना गुप्त स्वरूपाची संघटना होती. या संघटनेला उघड स्वरूपामध्ये आणण्यासाठी सावरकरांनी 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळा स्थापन केला. मित्रमेळा ही सावरकरांची अशी संघटना आहे की जी उघडपणे देशाच्या बाबतीमध्ये, देशाला स्वतंत्र करण्यासाठी काम करणारी ती संघटना होती. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असे या संघटनेचे घोषवाक्य होते. सावरकरांनी ही संघटना वयाच्या 7व्या वर्षी स्थापन केली. या संघटनेमध्ये बाबाराव सावरकर, रामभाऊ दातार, नाना वर्तक, त्र्यंबकराव वर्तक आणि बाबा दरेकर अशी मंडळी सभासद होती. या संघटनेचा उद्देश शिवाजी जयंती साजरी करणे, गणेशोत्सव साजरे करणे, राष्ट्रप्रेमाची गाणी म्हणणे, देशासाठी लढू इच्छिणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणे, भाषणं आयोजित करणे, अशा प्रकारचा याचा उद्देश होता. सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिक येथे आटपल्यानंतर 1902 मध्ये सावरकरांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, आणि याच काळात जव्हार येथील रामभाऊ चिपळूणकर यांची मुलगी यमुनाशी त्यांचा विवाह झाला. 1904 मध्ये सावरकर पुण्याला शिकत असताना त्यांनी अभिनव भारत ही संघटना तयार केली. अभिनव भारत म्हणजे मित्रमेळ्याचे सुधारित स्वरूप होय. संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच ध्येय व हाच धर्म या उद्देशाने ही संघटना पुण्यात स्थापन झाली. शिवाजी जयंती व गणेशोत्सव या संघटनेमार्फत साजरे केले जात असत. याच काळामध्ये सावरकर फर्ग्युसन वसतिगृहात राहत असत. त्या वसतिगृहामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे संघटन त्यांनी सुरू केले. सर्वात पहिल्यांदा तिथे शिवाजी महाराजांची आरती सुरू झाली. याच काळामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून त्यांनी मेकॉले व गॅरिबॉल्डी हे विचारवंत वाचून काढले. त्यामुळे त्यांच्या विचारांची बैठक अधिक पक्की झाली. सावरकर 1905 मध्ये BA झाले. 1906 मध्ये शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. ही शिष्यवृत्ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केली होती. त्यामुळे कायद्याच्या शिक्षणासाठी ते पर्शिया बोटीने इंग्लंडला रवाना झाले. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी अभिनव भारताची एक शाखा त्या ठिकाणी स्थापन केली. या शाखेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी काम करण्याची एक संधी त्यांना मिळाली. या संघटनेचा उद्देश इंग्लंडमध्ये हा होता की भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करणे व देशोदेशीच्या क्रांतिकारकांशी संधान बांधणे आणि ब्रिटिशांच्या विरोधी संयुक्त आघाडी उघडणे, या उद्देशाने सावरकरांचे इंग्लंडमधील कार्य सुरू झाले. सावरकरांचे इंग्लंडमधील वास्तव्य इंडिया हाऊसमध्ये होते. या काळामध्ये त्यांनी जोसेफ मॅझेनी, आत्मवृत्त व राजकारण आणि 1857चे स्वातंत्र्य समर या 2 महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन पूर्ण केले. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा 10 मे 1908 रोजी वर्धापन दिन येत होता. तो वर्धापन दिन त्यांनी लंडनमध्ये साजरा केला. त्यासाठी
त्यांनी आपल्या मित्राची मदत केली. या कार्यक्रमाचा वृत्तांत जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत, हुतात्म्यांना अभिवादन, तपस्येची घोषणा, अध्यक्षीय भाषण, प्रसाद वाटप आणि राष्ट्रीय गीते असा हा कार्यक्रम होता. 1908मध्ये सावरकर पॅरिस येथे गेले. पॅरिस येथे त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. अशा पद्धतीने अभिनव भारत ही आता आंतरराष्ट्रीय संघटना झाली. पॅरिसच्या वास्तव्यात सावरकरांनी बॉम्ब मॅन्युअल प्राप्त केले आणि त्याच्या हजारो प्रती नाशिक येथे पाठवल्या. बॉम्ब मॅन्युअलच्या सहाय्याने बॉम्ब तयार करता येतो का याचाही अभ्यास सावरकर इंग्लंडमध्ये करत होते. 28 फेब्रुवारी 1909 रोजी इकडे भारतात सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांना सरकारने देशद्रोही कार्याबद्दल अटक केली व जन्मठेप दिली. 1 जुलै 1909 रोजी नॅशनल इंडियन असोसिएशनच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये इम्पेरियल इन्स्टिट्यूटमध्ये कर्झन वायलीचा खून मदनलाल धिंगरा याने केला. लंडनमध्ये झालेल्या या घटनेने फार खळबळ उडाली आणि या खुनाचा आरोप प्रत्यारोप अप्रत्यक्षपणे सावरकरांवर ठेवण्यात येऊ लागला. नाशिक येथे 21 डिसेंबर 1909 रोजी विजयानंद नाट्यगृहामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम हा होता की नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची बदली झाली होती आणि ती बदली झाल्यामुळे जॅक्सन यांना निरोप समारंभ द्यायचा होता. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अनंत कान्हेरे यांनी याचा जॅक्सनचा खून केला. तिथे लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांना 19 एप्रिल 1910 रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या दोन्ही घटनांच्या पाठीशी सावरकर आहेत अशी ब्रिटिशांची शंका आणि खात्री झाली आणि म्हणून सावरकरांना 1910 रोजी ब्रिटिश सरकारने अटक केली. 1 जुलै 1910 रोजी सावरकर मोरिया बोटीने भारतात येऊ लागले. ब्रिटिश सरकारने फार मोठ्या बंदोबस्तामध्ये सावरकरांना भारतामध्ये पाठवण्याला सुरू केले. ही बोट 7 जुलै 1910 रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये उभी होती. सावरकरांनी त्या बोटीतून बाहेर पडण्यासाठी फ्रान्सचा किनारा गाठण्याची एक धाडसी योजना त्या ठिकाणी आखली. त्याप्रमाणे रात्री सावरकर उठले आणि त्यांनी शिपायांना सांगितले की मला बाथरूमला जायचे आहे. रात्री मग बाथरूमला ते गेले. बाथरूमला गेल्यानंतर त्यांनी बाथरूमला जे होल असते ते होल आपल्या गळ्यात असणारं जे जानवं होतं त्या जानव्याच्या सहाय्याने त्याचा व्यास मापून काढला. त्यांचं असं लक्षात आलं की त्या होलमधून आपण आपलं शरीर सहज बाहेर टाकू शकतो. मग पहाटे सावरकरांनी 5-6च्या दरम्यान परत शिपायांना सांगितले की मला बाथरूमला जायचे आहे. परत सावरकर आत गेले. गेल्यानंतर त्यांनी आपले कपडे काढले. ते कपडे भिंतीला म्हणजे ज्या ठिकाणी दार होते त्या ठिकाणी लटकवले. त्या दाराला एक आरसा होता. त्या आरसाच्या सहाय्याने बाहेरच्या लोकांना आत कोण आहे हे सहज पाहता येत असे. पण सावरकरांनी त्या आरशावर आपले कपडे ठेवले जेणेकरून बाहेरच्या शिपायांना आत काय सुरू आहे हे दिसू नये. थोड्या वेळाने सावरकरांनी त्या होलच्या सहाय्याने सावरकर आत गेले. आपले शरीर शक्य तेवढे जेवढे आकुंचन पावता येईल तेवढे त्यांनी आकुंचन पावले आणि समुद्रामध्ये उडी मारली. बाहेर शिपाई बराच वेळ सावरकरांची वाट पाहत होते आणि डेकवर एकच गलका झाला. कोणीतरी पळाला, शिपाई पळाला, देशद्रोही पळाला, सावरकर पळाले आणि तोपर्यंत सावरकरांनी समुद्रामध्ये उडी मारली होती. ते पोहत पोहत मार्सेलिस बंदरामध्ये फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठत होते. त्यांच्या पाठोपाठ ब्रिटिश शिपाईसुद्धा येत होते. थोड्या वेळाने सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्या किनाऱ्यावर 7 फूट उंचीची एक भिंत होती. ती भिंत सरासरा त्या भिंतीवर ते चढले. एक वेळा खालीसुद्धा पडले. पण न डगमगता भयंकर इच्छाशक्तीने परत ते त्या भिंतीवर चढले आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर उभे राहिले. त्यांच्या पाठोपाठ ब्रिटिश सैनिक असल्यामुळे ते जोरजोराने इकडे तिकडे धावायला लागले. त्या ठिकाणी एक फ्रेंच शिपाईसुद्धा होता. त्याच्याशी ते इंग्रजीमधून बोलायला लागले आणि सांगायला लागले की मला पकडून तुम्ही फ्रान्सच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा. पण तोपर्यंत ब्रिटिश शिपाई तिथं पोहोचले आणि त्यांनी सावरकरांना पकडले. सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर का उडी मारली असेल तर त्याच्या पाठीमागा उद्देश हा होता की सावरकरांना पूर्ण कल्पना आली होती की ब्रिटिश सरकार आपल्याला भारतामध्ये नेल्यानंतर आपल्यावर खटला टाकणार आहे आणि त्या खटल्यामधून आपली आता सुटका होणार नाही आणि देशासाठी आपण जे काम करतो ते काम आता अपुरं राहणार आहे.
म्हणून आपण पळून गेलं पाहिजे, त्यासाठी सावरकरांनी फ्रान्सचा किनारा गाठला होता. दुसरं, एक आंतरराष्ट्रीय कायदा आहे. त्या कायद्यानुसार असा नियम आहे की आपण ज्या भूमीवर उभे असतो ती भूमी ज्या देशाच्या मालकीची असते त्याच मालकीचे कायदे किंवा नियम त्या व्यक्तीवर चालतात. या पाठीमागे सावरकरांचा हाही उद्देश होता की आपण जर फ्रान्समध्ये गेलो तर आपल्यावर खटला जो चालेल तो फ्रान्सच्या भूमीवर चालेल आणि आपल्याला शिक्षा ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश शासन कधीही करू शकणार नाही. पण या ठिकाणी सावरकरांना ब्रिटिश सैनिक पकडून घेऊन गेले आणि त्यांना पुढे भारतामध्ये आणण्यात आले. सावरकरांवर भारतामध्ये खटले सुरू झाले. पहिला खटला मुंबईमध्ये राजद्रोहाचा तो खटला होता. इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण करणे असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. दुसरा खटला ब्रिटिश बादशहाच्या विरुद्धात सशस्त्र उठाव करणे अशा आरोपाचा होता. आणि तिसरा खटला कलेक्टर जॅक्सन याच्या खुन्यास मदत करणे असा तिसरा खटला होता. या तिन्ही खटल्यामध्ये त्यांना 1911 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. 2 वेळा जन्मठेपी म्हणजे 25-25 वर्षाच्या 2 शिक्षा, म्हणजे सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा झाली. आणि ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना पाठवण्यात आले. या सेल्युलर जेलमध्ये सावरकर 1911 ते 19 या काळामध्ये त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणीसुद्धा शक्य असेल तेवढे फार मोठे काम सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केले आहे. 1921 ते 1923 या काळामध्ये सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगात होते. कारण 1921 अंदमान येथील तुरुंग बंद झाला. सावरकरांना ब्रिटिश सरकारने 21 ते 23 या काळामध्ये रत्नागिरी तुरुंगात ठेवले. या तुरुंगाच्या वास्तव्यामध्ये त्यांनी आपले 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहून पूर्ण केले. त्यामध्ये हिंदुत्व व हिंदू पदपातशाही हे ते ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये सावरकरांनी आपली हिंदू राष्ट्राची कल्पना सविस्तरपणे मांडली आहे. आणि त्याच ठिकाणी वास्तव्यात असताना सावरकरांना ब्रिटिश सरकारने 6 जानेवारी 1924 रोजी सुटका केली आणि त्यांना रत्नागिरी इथे थांबण्यात सांगण्यात आले. सावरकर रत्नागिरीला जेव्हा होते तेव्हा ब्रिटिश सरकारची एक अट होती. ती अट अशी की सावरकरांनी कोणत्याही राजकीय कार्यामध्ये यापुढे सहभाग घेऊ नये. सावरकरांनी आपल्या रत्नागिरीच्या वास्तव्यात स्पृश्य अस्पृश्य यामधील भेद मिटला पाहिजे, सहभोजन झाले पाहिजे या संदर्भामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना, स्पृश्य अस्पृश्यांना जाता येईल असे एक मंदिर तयार केले. त्या मंदिराला पतित पावन मंदिर असे म्हटले जाते. 30 जानेवारी 1948 महात्मा गांधींची हत्या झाली आणि या गांधी हत्येमध्ये सावरकरांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना अटक झाली, त्यांच्यावर खटला सुरू झाला, पण त्यांची पुढे निर्दोष सुटका झाली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचा रत्नागिरी येथे मृत्यू झाला. मित्रहो, सावरकरांनी जी पुस्तकं लिहिली ती फार महत्त्वाची पुस्तकं आहेत. सावरकरांच्या नावावर 1857चे स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, हिंदुत्व, हिंदू पदपातशाही ही पुस्तके, तसेच माझी जन्मठेप ही आत्मकथा, याशिवाय कमला, गोमंतक, महासागर ही महाकाव्य आहेत. असा हा महान विचारवंत आपल्या राज्यामध्ये होऊन गेला. त्यांना स्वातंत्र्यवीर या नावाने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सन्मानपूर्वक ओळखले जाते. आजच्या सत्रामध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परिचय पाहिलेला आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण सावरकरांचे राजकीय विचार पाहणार आहोत. धन्यवाद.